आपण रोज पूजा करतो, पण तुम्हाला माहित आहे का? ठराविक वेळी पूजा केल्याने मेंदू, शरीर आणि जीवनात एक अद्भुत शक्ती निर्माण होते. आज आपण जाणून घेणार आहोत आह्निक नियमित का करावे यामागचे शास्त्रीय रहस्य. जर रोज ठराविक वेळी पूजा केली तर शरीरात आणि मनात असा बदल होतो जो सामान्य लोकांना माहीतच नसतो. तुम्ही कधी विचार केला का? आपल्या प्राचीन ऋषींनी जसं की मनु, याज्ञवल्क्य यांनी स्मृतीमध्ये व आपस्तंभ व बौधायन यांनी धर्मसूत्रामध्ये स्नान, संध्या, जप, पूजा या सर्व गोष्टी ठराविक वेळीच का करायला सांगितल्या आहेत? जर पूजा कधी सकाळी, कधी दुपारी, कधी रात्री केली तर चालत नाही का? आणि सर्वात मोठा प्रश्न, यामागे फक्त परंपरा आहे का, की यामागे विज्ञानही आहे? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की नियमित आह्निक करणारी व्यक्ती इतरांपेक्षा जास्त शांत, ऊर्जावान आणि यशस्वी का असते. काही लोकांची सुरुवात इथून होते की आह्निक म्हणजे काय. तर आह्निक म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील धार्मिक आणि आध्यात्मिक क्रिया, जसे सकाळी स्नान करणे, संध्या वंदन करणे, देवपूजा, मंत्रजप, ध्यान आणि शेवटी शयन. आपल्या प्राचीन ऋषींनी सांगितले आहे की या सर्व क्रिया दररोज ठराविक वेळीच केल्या पाहिजेत. पण प्रश्न असा आहे की यामागे कारण काय आहे? मानसशास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून एक महत्वाची गोष्ट शोधून काढली आहे. जर आपण एकच क्रिया रोज एकाच वेळेला केली तर आपला मेंदू त्या गोष्टींसाठी आपोआप तयार होऊ लागतो. म्हणजेच आपला मेंदू एखाद्या आज्ञाधारक संगणकासारखा काम करू लागतो. त्यामुळे त्या कामासाठी आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही आणि कोणताही मानसिक ताणही येत नाही. निसर्गातील एक साधे उदाहरण आहे. समजा एखादी व्यक्ती रोज ठराविक वेळी घरासमोर गायीसाठी गोग्रास ठेवते आणि कावळ्यासाठी भात ठेवते. तर काही दिवसांनी काय होते माहित आहे का? गाय आणि कावळे नेमके त्या वेळेला स्वतःहून येऊ लागतात. त्यांना कोणी बोलावत नाही आणि सांगतही नाही, पण तरीही ते घड्याळासारख्या अचूक वेळेला येतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, नियमित वेळ ही निसर्गालाही समजते. प्रसिद्ध वैज्ञानिक प्रयोग झालेला आहे. रशियातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ इव्हान पावलॉव्ह यांनी कुत्र्यांवर प्रयोग केला होता. कुत्र्याला अन्न देण्यापूर्वी दररोज घंटी वाजवली जात होती. काही दिवसांनी असे झाले की फक्त घंटी वाजवली तरीही कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटू लागली, कारण त्याच्या मेंदूने घंटी आणि अन्न यांचा संबंध जोडला होता. यालाच मानसशास्त्रात क्लासिकल कंडिशनिंग असे म्हणतात. कालचक्राचे रहस्य. आपल्या जीवनाभोवती अनेक प्रकारची कालचक्रे फिरत असतात. जसे सेकंद, मिनिट, तास, दिवस, रात्र, आठवडा, महिना, वर्ष ही सर्व चक्रे सतत चालू असतात. जर आपण या कालचक्रामध्ये ठराविक क्षणी ठराविक क्रिया केली तर काही काळानंतर या क्रियेचा प्रभाव अधिक वाढतो. आपल्या प्राचीन ऋषींनी या सर्व कालचक्रांचा अभ्यास करून आह्निकाची रचना केली. त्यांच्या मते प्रत्येक वेळेला एक विशिष्ट ऊर्जा असते आणि त्या ऊर्जेला देवतांच्या रूपात व्यक्त केले जाते. जर एखादा साधक रोज ठराविक वेळी देवाचे दर्शन घेत असेल किंवा पूजन करत असेल तर काही काळानंतर त्या क्षणी देवतेची कृपा अधिक सक्रिय होते आणि त्यावेळी केलेली प्रार्थना आपल्या जीवनावर खोल परिणाम करते. साधकाच्या जीवनात काय बदल होतात? नियमित आह्निक करणाऱ्या व्यक्तीमध्ये हळूहळू अनेक बदल दिसू लागतात. त्याचे मन शांत होते, विचार शुद्ध होतात, एकाग्रता वाढते, इच्छाशक्ती मजबूत होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या जीवनात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आता शरीरावर होणारा परिणाम. नियमित जप, ध्यान आणि पूजा केल्याने फक्त मन शांत होत नाही, त्याचा परिणाम आपल्या शरीरातील पेशींवरही होतो. यामुळे
शरीरात ऊर्जा वाढते, चैतन्य वाढते, थकवा कमी होतो. म्हणूनच नियमित साधना करणारी व्यक्ती सहसा आजारी पडत नाही. जेव्हा आपण एखादी क्रिया दररोज एकाच वेळेला करतो, तेव्हा काही दिवसांनी आपले शरीरच आपल्याला सांगू लागते, आता पूजा करण्याची वेळ झाली आहे. त्यावेळी घड्याळाची गरजही राहत नाही, कारण ती क्रिया आपल्या जीवनाचा नैसर्गिक भाग बनतो. जसं की मोठ्या शहरांमध्ये रेल्वे गाड्या जर वेळेवर धावल्या तर संपूर्ण व्यवस्था सुरळीत चालते. पण जर वेळ पाळली नाही तर गोंधळ निर्माण होतो. तसंच जर आपल्या जीवनात नियमितपणा असेल तर जीवनही शांत, संतुलित आणि यशस्वी होते. म्हणूनच सांगितले जाते, आह्निक करणे महत्वाचे आहेच, पण त्याहूनही अधिक महत्वाचे आहे ते नियमितपणे करणे. जो साधक घड्याळाच्या काट्याप्रमाणे नियमित आह्निक करतो, तो हळूहळू आत्मिक प्रगती, शांतता आणि यशाच्या मार्गावर पुढे जातो. जर तुम्हाला भारतीय संस्कृती, धर्म आणि विज्ञान यामागचे रहस्य जाणून घ्यायला आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका रोचक आणि ज्ञानपूर्ण विषयासह. तुम्हाला पुढे कोणता विषय ऐकायला आवडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. हरिओम.